बहुतांश लोक हे जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पितात. काही ठराविक लोकच असे असतील की जे जेवण झाल्यानंतर काही वेळासाठी तरी पाणी प्यायचे थांबतात. तर ते का थांबत असतील? तुम्ही थांबता का? तर जेवण करताना पाणी प्यावे का? किती वेळाने पाणी प्यावे? तसेच जेवणापूर्वी पाणी प्यावे का? हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तसेच या पाठीमागे कोणतं सायन्स आहे, आयुर्वेद काय सांगतं, हेही या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. नमस्कार, मी रिचार्ज जी के मराठीवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही या गोष्टी पाळता की पाणी पिता. जेवणानंतर लगेच पाणी प्यावे का? तर याचे उत्तर आहे नाही. का नाही पाहिजे? याची काही कारणे आहेत. चला एक एक करून सगळी कारणे पाहूया. पहिलं कारण म्हणजे जेवण झाल्यावर आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी पाचक रस म्हणजेच डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार होत असतात. लगेच पाणी प्यायल्याने हे रस विरघळतात म्हणजेच डायल्यूट होतात. त्यामुळे अन्न हे नीट पचत नाही. दुसरं कारण म्हणजे पाणी अन्नाबरोबरच आत गेले तर अन्नाला योग्य वेळी योग्य प्रकारचा पाचक रस हा मिळत नाही. त्यामुळे पोषक द्रव्यांचे शोषण ॲब्सॉर्प्शन नीट होत नाही. तिसरं म्हणजे अन्न नीट न पचल्यामुळे गॅस, पोट फुगणे, जडपणा आणि आंबट ढेकरा यांसारख्या समस्या देखील निर्माण होतात. चौथं म्हणजे पचन नीट न झाल्यास शरीराचा मेटाबॉलिझम हा स्लो होतो आणि वजन वाढण्याची शक्यता ही फार वाढते. तर पाणी कधी प्यावं मग? जेवणाच्या 30 मिनिटापूर्वी पाणी प्यावं. त्यामुळे भूक सुरळीत राहते व पचनक्रिया पूर्वतयारीत येते. अन्नावर याचा योग्य परिणाम होतो. मग जेवणानंतर कधी प्यायचं? तर जेवणानंतर 30 ते 45 मिनिटांनी तुम्ही पाणी प्या. हे वेळ पचनासाठी पुरेसा असतो. पाचक रसांनी अन्नावर हे कार्य केलेले असते. त्यामुळे पाणी पिऊन काही नुकसान होणार नाही. शरीराने पोषण द्रव्ये शोषलेली असतात. त्यामुळे जेवणानंतर तुम्ही 30 मिनिटांनी पाणी प्या. जेवण करताना पाणी पिऊ शकतो का? तर जेवण करताना थोडंसं पाणी चालू शकतो. फार तहान लागली असेल तर 2-3 घोट गरम पाणी किंवा थोडंफार कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फार थंड पाणी तुम्हाला जेवण करताना घ्यायचं नाहीये. थंड पाण्याचा टाळा. तर थोडक्यात काय, तर जेवणाआधी 30 मिनिटे पाणी प्यावं का? तर हो, पाणी प्यावं. यामुळे भूक आणि पचन सुधारते. जेवणाच्या वेळी प्यावं का? तर हो, थोडंसं प्यायला काही हरकत नाही. गरज असेल तर प्या. जेवणानंतर लगेच प्यायचंय का? तर नाही, पचनावर याचा वाईट परिणाम होतो. आता जेवणानंतर 30 ते 45 मिनिटांनी प्यावं का? तर हो, यामुळे अन्न नीट पचायला मदत मिळते आणि अन्न हे व्यवस्थित शोषले जाते. सायन्सच्या दृष्टीने आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड, एन्झाईम्स आणि बाईल या पाचक रसांचं मिश्रण तयार होत असतं. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने हे सर्व रस हे पातळ होतात. त्यामुळे अन्न नीट विरघळत नाही. पोषण द्रव्य हे नीट शोषले जात नाहीत. पोट जड व गॅसी वाटतं आणि हळूहळू पचन संस्था ही कमजोर होते. हे झालं सायन्सच्या दृष्टीने. आता आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदात पाण्याचं सेवन काळ, अवस्था आणि गरज यांवरती आधारित आहे. जेवणानंतर लगेच पाणी घेतल्याने पचनशक्ती ही मंद होते. त्यामुळे जेवणानंतर कमीत कमी 30 मिनिटे थांबलं पाहिजे व त्यानंतरच पाणी घेतलं पाहिजे. हे देखील आयुर्वेदात सांगितले आहे. आता एक विशेष टीप तुमच्यासाठी आहे. वजन कमी करायचे असेल तर जेवणाच्या आधी पाणी प्या. भूक कमी होते व ओव्हर इटिंग हे टाळता येतं. जेवणानंतर पाणी टाळावं. मेटाबॉलिझम त्यामुळे सुधारतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी घ्यावे. का? तर त्यामुळे शरीर हे डिटॉक्स होतं. तर पाणी पिण्याच्या योग्य वेळा देखील मी आज तुम्हाला सांगते. सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावं? तर 1 ते 2 ग्लास. त्यामुळे काय फायदा मिळतो? तर शरीर हे डिटॉक्स होतं. दुसरं ते म्हणजे जेवणाच्या आधी 30 मिनिटे पाणी प्या. किती पाणी प्यायचं? 1 ग्लास. त्यामुळे काय होईल? तर भूक ही संतुलित राहील. तिसरं ते म्हणजे जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या. ते किती? 1 ग्लास. त्यामुळे काय होईल? तर पचनाला मदत होईल. त्यानंतर झोपण्याच्या आधी देखील 1 ग्लास पाणी प्या. त्यामुळे काय होईल? तर रात्रभर तुमच्या शरीराला हे हायड्रेशन भरपूर प्रमाणात मिळेल.
तर ह्या टिप्स फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर ह्या टिप्स फॉलो करत असाल तर, किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व भरपूर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, अशाच माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा, खुश राहा. थँक्यू.